बघूयात पुढची बातमी। अमित साटम सकाळी उठल्याबरोबर उद्धव ठाकरे नमः असं म्हणतात। शिव्या देण्यात अमित साटम माहीर आहेत असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय। तर किशोरी पेडणेकरांच्या टीकेवर अमित साटम यांनी बोलणं टाळलेलं आहे। अमित साटम मला वाटतं सकाळी उठल्याबरोबर उद्धव ठाकरे नमः करून त्यांचा दिवस चालू होतो। वाटेल ते बोलण्यामध्ये ते एकदम माहीर आहेत। तुम्ही जे केलात, मराठी ओबीसी ही जे काही घटक पाडलात त्याचे परिणाम आहेत। आम्ही कधी कुठल्याही धर्माचा द्वेष नाही केला, आम्ही कधी कुठल्या जातीचा द्वेष नाही केलाय। आणि त्या मुलांनी आगे चलो म्हटल्याबरोबर त्यांना जे कोणी केलंय ते गैर केलंय। खरं म्हणजे अशांना शोधून काढून कारवाई झाली पाहिजे। यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की अमित साटम सकाळी प्रार्थना म्हणण्याऐवजी उद्धव ठाकरे नमः असे उच्चार करत असतात। हे बघा, असं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही। मी रायगडच्या राजकारणातून आहे। पेड नगरपालिकेमध्ये भाजपचे अभिराज कडू आणि राष्ट्रवादीच्या सुशीला ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे। उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं नगरसेवक पदाचे 2 उमेदवार बिनविरोध आहेत आणि त्यांचा इथं विजय झालेला आहे। पेड पालिकेमध्ये भाजपचे अभिराज कडू आणि एनसीपीच्या सुशीला ठाकूर यांची बिनविरोध निवड झालेली आहे। आता बातमी पुण्यातून आहे। राजगुरू नगर परिषद या ठिकाणी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये लिलाव केल्याची चर्चा रंगतीये। नगरसेवक पदासाठी गावकीनं लिलाव केल्याची चर्चा आहे। सर्वसाधारण जागेसाठी 1,02,00,000च्या लिलावाची चर्चा आहे, तर महिला राखीव जागेसाठी 22 लाखांवर लिलाव झाल्याची माहिती आहे। प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू असा गावकऱ्यांचा निर्णय आहे। राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये तब्बल नगरसेवक पदासाठी 1 कोटी रुपयांची बोली लावल्याची चर्चा सध्या पुणे जिल्ह्यामध्ये चर्चेत येत आहे। तर महिला उमेदवारांसाठी 22 लाख रुपये लिलाव झाल्याची चर्चा सध्या पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। हीच नगर परिषद आहे। मात्र या ठिकाणी असलेल्या वार्ड क्रमांक 1 मध्ये ही निवडणूक आहे, बिनविरोध करण्याचा गावकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला। मात्र त्या परिसरामध्ये असलेले उमेदवार कोणत्या प्रकारची माघार घेत नव्हते। मात्र गावामध्ये एकी ठेवण्यासाठी आपला वार्ड हा खरं तर एक पद्धतीने बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला। कुठेतरी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाची प्रक्रिया राबवली जाते। बिनविरोध प्रक्रिया ठीक आहे, मात्र एकंदरीत असा कोटी रुपयाचा जर या ठिकाणी लिलाव होत असेल तर निवडणूक आयोग याकडे कसे पाहणार हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। तर अभिषेक स्वामी, टीव्ही मराठी, राजगुरुनगर, पुणे। डहाणू नगर परिषदेत भाजप विरोधात दोन्ही एनसीपीला सेनेचा पाठिंबा आहे। तर पालघरमध्ये नगर परिषद आणि एका नगरपंचायतीमध्ये शिवसेना स्वबळावरती लढते। उद्या पालघरमध्ये शिंदेंच्या 3 प्रचार सभा होत आहेत आणि त्याच अनुषंगाने आता दोन्ही एनसीपींचा सेनेला पाठिंबा आहे। तर तिकडे अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे बिनविरोध निवड झालेली आहेत। चिखलदरा विकासासाठी जनतेचा विश्वास हा फडणवीस यांच्यावरती आहे असं देखील त्यांनी बोलून दाखवलंय। विरोधकांनी सामूहिक निर्णय घेत फॉर्म मागे घेतले असं कलोती म्हणतात। फडणवीसांची विकास केंद्रात भूमिका लोकांना मान्य असल्याचंही कलोतेंनी म्हटलंय। सर्वांगीण विकासासाठी काम करणार अशी ही प्रतिक्रिया आल्हाद कलोते यांनी दिली आहे। साहेबांचं जे विकासाभिमुख कार्य आहे त्याच्यासोबत आपण उभं राहिलो तर चिखलदऱ्याचा पण सुद्धा विकास, सर्वांगीण विकास निश्चितच होईल व त्या अनुषंगाने इथल्या जनतेने हा निर्णय घेतला। मी तर म्हणेल हा एक अभिनव असा निर्णय आहे की जेणेकरून इथला जो माझ्या विरोधात जे काही नगरसेवक उभे होते त्यांना सगळ्यांनी हा सामूहिक निर्णय घेतला की आपले फॉर्म वापस घ्यायचे आणि मला बिनविरोध निवडून द्यायचं, जेणेकरून एक संपूर्ण महाराष्ट्राला आणि सगळ्यांना एक संदेश जाईल की बा चिखलदऱ्यातील जनता जी आहे ती विकासाभिमुख आहे।